पद कंत्राटी असले तरी कामाचा दर्जा आणि शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश किंवा सरकारला निर्देश। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचे पद जरी ते कंत्राटी असले तरी त्यांचा कामाचा दर्जा आणि त्यांचं असलेलं शिक्षण याच्यानुसार त्यांना सन्मानजनक असे वेतन मिळावे अशी सर्वांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना कामाच्या दर्जानुसार आणि त्यांच्या शिक्षणानुसार सन्मानजनक वेतन देण्याचे एक निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेले आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक दिलासादायक कोणता न्यायालयाच्या सरकारला निर्देश देण्यात आलेला आहे। तर सध्या देशामध्ये कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कंत्राटीकरणाने अनेकांना हक्कांच्या नोकऱ्या मिळत नसल्या तरी कंत्राटी तत्वावर मात्र नोकरी मिळाल्याने सन्मानजनक वेतन मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी सरकारला प्राप्त होत आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण होत आहे। यामुळे कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यल्प वेतन मिळत आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सन्मानजनक वेतन मिळत नाहीत। मग आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत? तर गुजरात राज्यामध्ये कंत्राटी स्वरूपांमध्ये सहाय्यक प्राध्यापक हे पद भरले आहेत। सदर कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना प्रतिमाह 30,000 रुपये मानधन तर नियमित सहाय्यक प्राध्यापकांना 1,36,952 रुपये इतके मासिक वेतन मिळते। त्याचबरोबर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात किंवा जे ॲड हॉक म्हणून काम करतात त्यांना तत्वावरील सहाय्यक प्राध्यापकांना प्रतिमाह 1,16,000 इतके मानधन दिले जाते। यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश PS नरसिंह व जयमाल्य बाग यांच्याकडून सुनावणी देताना त्यांनी म्हटले आहे की वेतन हे सन्मानजनक स्वरूपात दिले जावे जेणेकरून देशामध्ये शिक्षणाचे महत्त्व हे अबाधित राहील, अन्यथा शिक्षणाचे महत्त्व हे कमी होईल। या निर्णयाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये सुधारणा होऊ शकेल। जसे की महाराष्ट्र राज्यात कंत्राटी स्वरूपात भरल्या जाणाऱ्या शिक्षकांचा पगार हा केवळ 15,000 ते 25,000 इतकाच असतो। यामुळे कंत्राटीकरणांमध्ये देखील नियमित कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव न करता वेतनामध्ये मोठी तफावत असू नये अशी कर्मचाऱ्यांची किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांची धारणा आहे आणि त्यामुळेच या एकंदरीत दृष्टीने जो सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमध्ये जो एक प्रकारे त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे, त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही यानंतर एक सन्मानजनक वेतन प्राप्त होईल अशी एक आशा पल्लवित झालेली आहे। तर एकंदरीत आपल्या कामाचा हा असला व्हिडिओ असल्यामुळे मी आपल्यासाठी खास तो या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। माझ्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजीच्या संपूर्ण विषयाचे व्हिडिओज, त्यानंतर इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण ह्या व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।